आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही बहुतांश याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत किंवा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत त्या नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले होते। परंतु आता एक बातमी येते की आता नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक अर्ज 2 विद्यार्थ्यांनी दाखल करण्यात केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये। नेमकं प्रकरण काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण नीट परीक्षेच्या बाबतीत देशभरामध्ये जे काही गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च निकाल देण्याचा जो काही अधिकार आहे तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे। त्या ठिकाणी हिअरिंग सुद्धा चालू आहेत। 8 तारखेला एक खूप मोठी हिअरिंग सुद्धा होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट आपला डिसिजन 8 जुलै रोजी देण्याची शक्यता आहे। परंतु तत्पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळे अर्ज सादर केले जात आहेत। आतापर्यंत जर आपण बघितलं तर नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी यासाठीच्या अर्ज किंवा याचिका जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जात होत्या, परंतु आता नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये यासाठी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठमधून 2 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे की नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये। काही घटना किंवा काही आयसोलेटेड घटना देशभरामध्ये झाल्या असतील तर त्याचा त्रास इतर विद्यार्थ्यांना देऊ नये। संपूर्ण विद्यार्थी हे नीट परीक्षेमध्ये गोंधळ करून मार्क्स मिळवलेले नाहीत, तर काही विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रमातून वर्षभर अभ्यास करून हे मार्क्स मिळवलेले आहेत आणि नीट परीक्षा पुन्हा झाली तर या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल अशा प्रकारच्या अर्जाची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। मेरिटमधून हे अर्ज गेलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना अनुक्रमे जर आपण मार्क्स बघितले तर या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 705 आणि 690 गुण मिळवलेले हे विद्यार्थी आहेत ज्यांनी नीट परीक्षा पुन्हा घेऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आता अर्ज केलेला आहे। लाईव्हची ही बातमी आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बातमीची लिंक तुम्हाला देण्यात येईल। डिटेलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा नीट एक्झाम आयोजित केली जाते तेव्हा संपूर्ण देशभरामधून जास्तीत जास्त अर्ज करणारे किंवा जास्तीत जास्त ज्या स्टेटमधून विद्यार्थ्यांचे अर्ज येतात असे 2 महत्त्वाचे स्टेट आहेत। एक आहे उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे महाराष्ट्र। परंतु हे दोन्ही स्टेट आता काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करण्याकडे या दोन्ही स्टेटचा कल आलेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्तर प्रदेशमधून एक बातमी येते की उत्तर प्रदेश स्टेट लवकरच आपली काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी चालू करणार असल्याची सुद्धा एक बातमी त्या ठिकाणी आलेली आहे। हिंदुस्तान या वेब पोर्टलवर आपल्याला ही बातमी पाहायला मिळते की यूपीमध्ये स्टेट कोटेची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती 6 जुलै रोजी चालू करण्याची त्या ठिकाणी तयारी करण्यात आली असल्याची या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। यूपीमध्ये असलेल्या 9278 MBBS सीट आणि 2270 BDS सीटच्या ॲडमिशनसाठी यूपी गव्हर्नमेंटचं जे काही ॲडमिशन पोर्टल आहे ते 6 जुलैपासून चालू होण्याची शक्यता आहे असं या बातमीवरून आपल्याला कळतं। ह्या बातमीची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र दुसऱ्या नंबरचं जे स्टेट आहे ज्यातून सर्वाधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अधिकृतरित्या काउन्सिलिंगला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण महाराष्ट्र राज्यातील जे काही वेटरनरीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहेत, वेटरनरीसाठी जे विद्यार्थी जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या MAFSU या वेबसाईटवरून सुरुवात झालेल्या आहेत। त्या ठिकाणी ऑनलाईन अर्जसुद्धा मागवण्यात आलेले आहेत। अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। 2024-25चं वेटरनरीचं इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा MAFSUच्या वेबसाईटवर रिलीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। हे 2 महत्त्वाचे स्टेट आहेत ज्या स्टेटनी आता काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। याच्या अगोदर कर्नाटक स्टेटनी सुद्धा आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून घेतलेले होते। त्याचबरोबर केरळ या स्टेटनी सुद्धा 2-3 वेळा आपली विंडो ॲप्लिकेशनची ओपन केलेली होती। अगदी नीट रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा केरळने आपली ॲप्लिकेशन विंडो त्या ठिकाणी ओपन केलेली आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत काउन्सिलिंगवर कुठलाही स्टे आणलेला नाही। या गोष्टीचा फायदा घेऊन वेगवेगळे स्टेट आता काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी ज्या काही आपल्या वेबसाईट आहेत ते वेळोवेळी अपडेट करताना आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये वेटरनरीची काउन्सिलिंग प्रक्रिया चालू झालेली आहे। यूपीमधून सुद्धा एक मोठी बातमी येते। यूपीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे यूपीमध्ये घडणाऱ्या घटना या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। यूपीमधूनच एक अर्ज गेलेला आहे की नीट परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये। काही डिस्प्यूट काही आयसोलेटेड ठिकाणी घटना झालेल्या असतील
त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, परंतु त्या आयसोलेटेड घटनामुळं संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नाही, असा त्या अर्जाचा सार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं स्टेट आहे आपला महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये वेटरनरीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात सुद्धा झालेली आहे। 7 जुलैपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। हे दोन महत्त्वाचे स्टेट आहेत जे नीट परीक्षेवर सर्वाधिक प्रभाव टाकणारे आहेत आणि ही दोन्ही स्टेट आपापल्या काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात आता अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला नीट परीक्षेसंदर्भात ज्या काही घटना झालेल्या आहेत याच्यामध्ये CBIची सुद्धा एंट्री झालेली आहे। बिहारमधून 2 व्यक्तींना CBIच्या कस्टडीत देण्यात आल्याच्या बातम्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आता संपूर्ण देशभरामध्ये रीनीटची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला आता दुसरी मागणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून केली जाते की नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये। जे विद्यार्थी दोषी आहेत किंवा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये जे दोषी आहेत अशांवरच कारवाई करण्यात यावी, अशाच विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आयसोलेटेड घटनांमुळे बाकी देशातल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असं सुद्धा काही विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं येत आहे। आणि या संपूर्ण घटनेंना लीड करणारे जे काही 2 महत्त्वाचे स्टेट आहेत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, कारण या स्टेटमधून विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती सर्वाधिक प्रमाणावर नीट विद्यार्थी या 2 स्टेटमधून देतात। आणि UPमध्ये सुद्धा अपडेट येते की लवकरच त्यांची काउन्सिलिंग प्रक्रियेचं इन्फॉर्मेशन ब्रोशर त्यांच्या वेबसाईटवर रिलीज होणार आहे। टेंटेटिव्ह डेट या बातमीमध्ये त्यांनी सांगितलेली आहे की 6 जुलै रोजी ही काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो 8 जुलै रोजी येणार आहे। तर या संदर्भात घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याच्यावर आगामी काळामध्ये आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दोन्ही बाजूचे विद्यार्थी दोन्ही बाजूच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहेत। काही जणांचं म्हणणं आहे रीनीट घेण्यात यावी, तर आता काही विद्यार्थी पुन्हा मैदानात उतरलेले आहेत की नीटची परीक्षा पुन्हा घेऊ नये अशा प्रकारचे सुद्धा अर्ज त्या ठिकाणी दाखल होत आहेत। या संपूर्ण बातम्या ज्या आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता। या संपूर्ण बातम्यांचे अपडेट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळतील। त्याचबरोबर या संदर्भात येणारे नवनवीन जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर रेग्युलर अपडेट करत असतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।